नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज चालू आहे आपण बरेच दिवसांनी बिलं पॅक करायला. म्हणजे एवढी आता गरमी होते ना बापरे, रस्त्याने येतानाच आहे ना नको नको झालाय नाही भरपूर गरमी होते. जाऊ तर आजचा प्लॅन आपला असणार आहे खेकडे पकडण्याचा म्हणजे बिलं पॅक करून खेकडे पकडायचे आहेत आपल्याला. मजा येणार आहे आज, कारण गरमी होते त्याच्यामुळं खेकडे मिळतील आपल्याला. तेच खेकडे संध्याकाळी मस्तपैकी आपण आज बनवणार सुद्धा आहोत. मजा येणार आहे व्हिडिओमध्ये, शेवटपर्यंत राहा. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, तर असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. नमस्कार, चिंबोरे पकडा आलोय. मी आणि बारको आलोय. हो, बघतोय खेकडे भेटतात काय, बिलं पॅक करू आणि मग काढू. बघू आता आदिवासी वाडी जवळ ना जाता पुढं. हो, जाम गरमी होते अरे, एवढ्या वाफा मारतात ना गरम गरम, डेंजर एकदम. हो, आपल्या वाव्याच्या विहिरीजवळ वरती विहीर दिसतो तुम्हाला, इकडे बांधारा आहे. ह्या बांधाऱ्यामध्ये आपण बऱ्याच अशा खेकडे पकडल्या गरकीला. तर आता पाणी पूर्ण कमी झालंय, तर ह्या साईडला अशी बिलं असतील, ती बिलं आपण पॅक करू. इकडे आपल्याला बिलं शोधावी लागतील पहिली. पाला, जांभळीचा पाला. ही बिलातली खेकडे आहे ना भरपूर आतमध्ये गेले, तर बिल पॅक करून आपण ते बघूया. पॅक करून घेऊ म्हणजे आपल्याला 1-1.5 तासाने ते बिलं काढायचे. दुसरा दुसरा असं ना बिला इकडे घेतला आपल्याला सर्व मिक्स पाला. हा शेरणीचा पाला आहे, इकडे निंगडीचा पाला आहे. आणि बिल दाखव इकडं. बिल बघा केवढा मोठा गेलाय, जबरदस्त असा बिल गेलाय. तरी हा बिल आपल्याला पॅक करायचा आहे ह्या पाल्याने. तर पाला बऱ्यापैकी आहे, बिल पॅक करून घेऊ. निंगोरी पण तेवढ्या साईजची असू शकते आतमध्ये. चला, थोडा टाकू आपण, थोडा भेटाय पाहिजे रे. मस्त मोठे असं. करले म्हणजे चिंबोरी भेटेल आपल्याला. हो, करले चांगले. त्याच्यावरती जी माती काढलेली आहे ना, ती माती आपण पॅक करू. मित्रांनो, इथे एक बिल पॅक केलं आहे. अशीच बिलं आपण अजून वरती बघू आणि बिलं पॅक करू. जर काढायला भेटली तर पटकन काढू, आणि भरपूर खोल गेले असेल तर अशीच बिलं पॅक करायला लागतील आपल्याला. चला, खेकडी भेटली आपल्याला, भरपूर लहान साईजची आहे बघा. चलते बघ. हे बघा केवढे, त्याला सोडून देऊ ना, भरपूर लहान आहे ना. तिकडं बिलं पॅक केली, 3 बिलं पॅक केलेत. आणि आपल्याला इथे एक बिल भेटला आहे बघा, तेवढ्या मोठ्या साईजचा आहे. आणि इथे आपल्याला खेकडीचे आंगडे लागलेले दिसत आहेत, आणि खाली इथं खोल बिल गेलाय. तर हा बिल आहे ना आपण काढायचं बघू, नाही जवळ भेटली तर आपण बिल पॅक करू. हा बिल पॅक करून आपल्याला चिंबोरी भेटू शकते इकडं. जबारको कसला बिल गेला बघ, मोठा जाम मोठी असेल रे, जबरदस्त असेल. तर बिल पॅक करू, पहिला हात घालून बघतो आतमध्ये किती खोल आहे ते. एवढ्या खोल गेलाय भरपूर. हा बिल आपल्याला पॅक करायला लागेल. पॅक केला ना तर चिंबोरी आपल्याला मिळू शकते ह्याच्यात, मोठ्या साईजची. तर पाला बघा किती काढला आपण. ह्या पाल्याने आपण ती बिल पॅक करून घेऊ. सर्व मिक्स पाला आहे.
तर बिल जास्त मोठा आहे त्याच्यामुळे आपण पाला पण भरपूर टाकू. पाला भरपूर घेऊ आपण. सगळाच पाला टाकून हा तर खेकडी पटकन ये. झाडं जाम आहेत ना. इथंच आहे ना, जवळच आहे ना, जवळच आहे. लांब पडायला चान्स नाही ना. नाही मोठी आहे, जवळच आहे, मोठी आहे एकदम. मग आरामात का, चावून घेऊ नको. चावली तर जबरदस्त चाव आहे. लागते. साईज बघा मित्रांनो, जबरदस्त साईजची खेकडी भेटली पहिली. मोबाईल मध्ये बारीक वाटते. बोवणी झाली पण साईज बघा जबरदस्त मोठी साईजची खेकडी. इकडे दाखव. साईज मिळाली मस्त साईजची आपल्याला खेकडी मिळाली. ती पण जेन्ट्स आहे आणि हा जर चावला नाही ह्या टायमाला तर बेकार एकदम. अरे चांगलाच आहे, पण पाणी इथंच आहे. इकडे असं हाय. मग असं पकडले ना बारके पण तेवढी आहे. एवढ्या जोरात चावली. चावली ना जोरात. थोडी मोठी आहे ना. एवढी खेकडी मिळाली आपली. म्हणजे तिसरी खेकडी असणार आपली. काल्या काल्या आहेत. काले आहेत एकदम आणि पूर्ण भरलेले असतील खेकडे. जिथं बिलं पाळलेली आहेत ना त्या साईडला खेकडी नाहीत. जिथं हा पाण्याचा भाग आहे ना त्या साईडला खेकडे असे क्रॉस उतरतात. त्याच्यामुळे बिल किती पण सरळ असलं ना ते असे पाण्या साईडला उतरतात. त्याच्यामुळे आपल्याला पकडायला एकदम सोपे होतील. ओके, एक बिल भेटलाय परत होते. खूप बघ. हा शेकत. अरे हे सुक्यात राहतो खुबा. आता खूपच सुक्यामध्ये. अजून परत खिचडी हाताला लागले नाही. खोला असेल भरपूर अजून. होते. बिल पॅक करू आपण. रेती आतमध्ये घुसले ना आणि मला काढायला नाही जमत. हे बघा एकदम सोपी खेकडी भेटली. एकदम सोपी एकदम. म्हणजे हात घालायची पण गरज नाही लागली. डायरेक्ट खेकडीच बाहेर आली. अरे ते पाण्यातून बाहेर येत. डायरेक्ट खेकडीच बाहेर आली. पहिल्यांदा बघतोय. कारण काय माहिती ती भरपूर आपण रेती वगैरे आतमध्ये टाकलेली त्याच्यामुळे गुदमरली. ती तेवढीच आहे, थोडी मोठी आहे. मोठी आहे ना थोडी. दुसरा बिल बघू. चांगलाच बिल गेला. अरे ठीक आहे, बरोबर परफेक्ट बी तोच आहे. एवढी कशी काय खोल गेली. काय काय जातात ना खोल. काय काय जातात भरपूर खोल. कोणी आली असेल पाण्याच्याच बाजूला तिकडे पण असेल मोठ्या साईजची चांगलीच. पक्षी वाटत. किती खोल गेलाय. हाय शोपो. अरे तो केवढूसा होता. एवढा कसा थोडं जाम खोल गेला बिल. बापरे, असा जाऊन असा फिरलाय परत. कुठं इकडं परत फिरलाय उलटा. काय
मोठी असं रे भारी कुठला बिल. काय इथं खेकडे असू शकते बघूया. अरे अरे माती पडते त्यात पाणी लागला. इकडे आला ती. हा बघ अरे कसला गेलाय बा आतमध्ये. अरे इकडं इकडून तिकडं तिकडून तिकडं. इकडे मोठी आहे. बरी आहे. झालं नको परत पुढे. काढली आता. नाही चांगली आहे. हे बघा सगळे आपल्याला जेंट्स भेटलेत. अरे हा सगळे एक साईजचे. हे बघा ही बारीक आहे तेवढे पण मस्त साईजची. परत आपली चौथी असली बहुतेक नाही. मस्त साईज भेटली. चला पाणी घ्यायसाठी ना. मस्त पाणी पिऊन घेतला आणि आता जी बिलं आपण पॅक केलेत ना ती काढायला जाऊ पटकन खाली. कारण आता टाईम पण भरपूर झाला. कमीत कमी 5:30 वाजून गेले असतील. तर बिलं आहे ना आपण काढून घेऊ. त्या बिलातून काहीतरी खेकडे भेटतील आपल्याला. चला अजून वरती भरपूर जायचं होतं आपल्याला पण टाईम नाही आपल्याकडे तेवढा. हा इथं खेकडी. हा हा इथं आ घालून देऊ नको आता. मोठी आहे. मोठी आहे. सपोज ही बघा जवळ. ही बघा खेकडी कसली चावले निस्पाट. रक्त बघा रक्त गार्डन फटक्यास. एकच आंगडा आहे आणि आंगडा पण बघा कसल्या साईजचा आहे. मोठ्या साईजचा. त्याच्यामुळे खेकडी डेंजर चावली आणि एकदम आंगड्याची साईज बघा डेंजर चावली. चला पटवट असे भेटतात तर बरं वाटते. पटवट भेटले आपल्याला. ही बघूया. ही पण जवळच मला वाटतं असं असली तर. लहान आहे एकदा. अरे लगेच भेटली. लगेच जवळच होती त्याच्यामुळे पटकन भेटली. एकदम घ्यायची तिला पण. हाय झालं ते चावले माझ्या. मोठी आहे. तर बिल पॅक करून आहे ना. बिल पॅक करून आपल्याला एक खेकडे मिळाले तरी बऱ्या साईजचे आहे. मस्त आणि वरती आपल्याला पहिल्या बिलात चांगली खेकडी मिळाली. आता आपण जी बाकीची बिलं पॅक केलेत ती बघूया पटापट. आय शपथ. हाय 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 शपथ. मस्त बोललो. त्या साईजची खेकडी हाय. बोल पूर्ण लूल पडले. हे बघ अरे पूर्ण लूल पडले खेकडी. म्हणजे अजिबात तिच्यात काहीच हे नाही राहिलं. दुसरे ह्याच्या बघून. आणि असे आहेत ना पूर्ण. तर असे खेकडे पूर्ण लूल पडतात. हे परफेक्ट लूल पडले बघा जबरदस्त. तर असे खेकडे आपल्याला भेटतात बिलं पॅक करून. ही खेकडी मिळाली नाही म्हणजे कमाल आहे. चांगली झोपून मी पण. तर बघा
बेकार अवस्था झाली, पूर्ण बेकार अवस्था झाली. मग बघा पूर्ण हात जातोय तरी खेकडी लागत नाही. हा बिल मला वाटतं असा सोडायला लागेल. नेक्स्ट टाइम बघू. भरपूर खोदलेला बिल, दाखव बिल किती खोदलेला. इथून जो स्टार्ट केलेला ना इथून तो पूर्ण बघा खाली बेकार परिस्थिती आहे. सगळ्या काढले. चांगल्या दगडी काढल्या पण खेकडी लागली नाही. वाजवायचा आहेत ना ऑर्गन केलं काय. हो 4-5 कशा असतील कुठल्या. राजा आला बाहेर. राजा पाय बघ कसले डेंजर झालेत एकदम. प्रियंका इकडं आज दिवसभर गेलेली खेकड्या ना किती पकडल्या भेटल्या बनवल्या तिकडं. तिकडेच बनवलंय. अरे भेटल्या. चला आम्ही पण थोड्याशा आणल्यात चिमोऱ्या त्या मस्त की बनवू. प्रियंका बनवणार आहे जबरदस्त. असे बनवशील ना. हो. किती खेकडे मिळालेत आपल्याला. 7 ते 8 तरी असतील. बिल पॅक केलेले पण बिलामध्ये एवढे नाही मिळाले. प्रियंकाने मी बनवत असते खेकड्यांचा कालवण वगैरे. तर आज आजी बनवणार आहे. बघूया आजीचा हातचा खाऊन बघू. मस्त बरेच दिवसांनी. खोबरा घेतलाय. खोबरं पहिला वाटण्यासाठी बारीक करून घ्यायचं आहे. खेकड्यांच्या अंगड्या आहेत ना त्या आपण बारीक करून घ्यायचं आहे. त्यांचा पण बारीक एकदम वाटण करायचं आहे. हा मसाला खेकड्यांच्या रस्यात 2 चमचे. ही हळद. हा गरम मसाला. मसाले एकत्रच ऍड केलेत. जे खोबऱ्याचं वाटण, खेकड्यांच्या आंगड्यांचं वाटण आणि बाकीचे आपले घरगुती मसाले त्याच्यामध्ये एकत्रच ऍड केलेले आहेत. हे लसूण टाकतोय. हे कढीपत्ता, हा कांदा, हा लसूण, खेकड्यांच्या कालवणाला फोडणीची दिली. कढीपत्ता ऍड केला त्याच्यामध्ये. तर खेकडे आहेत ते सर्व मिक्स करून घेऊ एकत्र. आता खेकड्यांच्या रश्यामध्ये मीठ टाकतोय. आणि कैरी असली ना तर भरपूर आंबट पण येईल आणि खेकड्यांची रस्स्याला पण मस्त टेस्ट येईल. खेकड्यांचा रस्सा आहे ना एकदम मस्तपैकी तयार होतोय. तर मस्त आहे ना इकडे आपला खेकड्यांचा रस्सा तयार झालाय. जबरदस्त. अंगडे वगैरे मस्तपैकी शिजलेत बघा. जबरदस्त असा रस्सा झालाय. चला मस्तपैकी जेवायला बसूया. टाइमात तरी खेकडे आहे ना चांगले भरलेले असतात. तर बघ
तर चला मित्रांनो, जेवण घेऊ पटापट. आज दिवसभर आपण तर आज मस्तपैकी आहे ना बिलं खोदून बिलं पॅक करून आपण खेकडे पकडले. तर तुम्हाला कसे वाटले व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा.